पिगमेंटेशनला ऍक्च्युली काय करायला पाहिजे. आणि पिगमेंटेशन ही अशी गोष्ट आहे की ती हळूहळू होते. पिगमेंटेशन इज अ सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा आपण विषय जो घेणार आहोत दॅट इज स्किन कन्सर्न्स. की आता आपण स्किन कन्सर्न चालू केलेले आहेत की स्किनमध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात. तर बेसिकली आता स्किनमध्ये कसे आहेत की स्किनमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाचे वेगवेगळे. जसे लाईक पिगमेंटेशन आहे, जसे पिंपल्स आहेत, अंडर आय डार्क सर्कल्स आहेत, किंवा अनइवन स्किन टोन्स आहेत, ऑइलीनेस आहे, एक्सेसिव्ह ड्रायनेस आहे, किंवा एक्सेसिव्ह ऑइलीनेस आहे, खूप पिंपल्स आहेत चेहऱ्यावरती, किंवा अजून स्किनमध्ये ओपन पोर्स जास्त आहेत, किंवा क्लॉग्ड आहे स्किन भरपूर, किंवा खूप टॅन झालेला आहे स्किनला. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण होम केअर काय आहे ते बघणार आहोत, आपण होम रेमेडीज काय करता येतील त्या बघणार आहोत, आणि आपण सलॉन ट्रीटमेंट्स काय असतात ते पण बघणार आहोत. त्यामुळे वी आर डिस्कसिंग लाईक वन बाय वन प्रॉब्लेम. तर आजचा पहिला प्रॉब्लेम मला भरपूर जणांनी सांगितलं की आम्हाला पिगमेंटेशन बद्दल माहिती हवी आहे. पिगमेंटेशनला ऍक्च्युली काय करायला पाहिजे. तर पिगमेंटेशन ऍक्च्युली हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा स्किन एक्सेसिव्हली ड्राय होते, जेव्हा स्किन डिहायड्रेट होते, त्यावेळेला ऍक्च्युली स्किनला पिगमेंटेशन होतं. आता पिगमेंटेशन ऍक्च्युली होतं म्हणजे काय होतं की स्किनमध्ये जो आपल्याला स्किनला कलर जनरेट होतो दॅट इज फ्रॉम लाईक मिलॅनोसाइट्स. आता मिलॅनोसाइट्स नावाचे सेल्स जे आहेत ते आपल्याला स्किनला मिलॅनिन पिगमेंट्स फॉर्म करतात, त्याच्यामुळे आपल्या स्किनला कलर मिळतो. तर आता त्यावेळेला जर खूप डिहायड्रेशन झालं असेल बॉडीमध्ये, किंवा तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स असेल, किंवा तुम्ही खूप उन्हात फिरताय, तर त्यावेळेला तुम्हाला पिगमेंटेशन होतं. आता पिगमेंटेशन नेमकं गालावरती होतं, किंवा नाकावरती होतं, किंवा कपाळावरती होतं. या तीन भागामध्ये मेनली पिगमेंटेशन होतं. आता पिगमेंटेशन ॲक्च्युली एसीमध्ये बसणाऱ्यांना सुद्धा होतं की तुम्ही पाणी कमी पिताय, त्यामुळे तुमची बॉडी डिहायड्रेट होते, त्यामुळे तुम्हाला पिगमेंटेशन होत आहे. तुम्ही एसीत खूप जास्त वेळ बसताय, त्यामुळे तुमच्या स्किनचं मॉइश्चर लेवल खूप ड्रॉप होते, तर त्याच्यामुळे तुम्हाला पिगमेंटेशन होतं. आणि पिगमेंटेशन ही अशी गोष्ट आहे की ती हळूहळू होते. ती अशी एकदम पटकन होत नाही की चला आज एसीत बसलो आणि उद्या पिगमेंटेशन झालं, असा प्रकार होत नाही. तर ती तुम्हाला एकदम हळूहळू होणार आहे. म्हणजे 1 वर्ष 2 वर्षामध्ये हळूहळू ते वाढत जातं. काही जणांना पोस्ट प्रेग्नन्सी हा प्रॉब्लेम होतो, काही जणांना हार्मोनल इम्बॅलन्समुळे प्रॉब्लेम होतो. पण मेनली पिगमेंटेशन इज अ सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. की जेव्हा बॉडीमध्ये पाण्याचा कंटेंट कमी होतो, किंवा बॉडीमध्ये जेव्हा डिहायड्रेशन होत असतं बॉडीला, तर तेव्हा तुमचं स्किन तुम्हाला दाखवतं की बाबा तुम्हाला काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला पिगमेंटेशन होत असतं. त्यामुळे पिगमेंटेशनवरती होम रेमेडीज तर मी तुम्हाला सांगेनच की ॲक्च्युली काय करायला पाहिजे, किंवा प्रोडक्ट कुठे वापरायला पाहिजे. पण मेनली पिगमेंटेशनची कारणं जर तुम्हाला समजते, किंवा मला ह्या गोष्टीमुळे पिगमेंटेशन झालेलं आहे, किंवा मला ह्या गोष्टीमुळे पिगमेंटेशन होते, त्याच्यावरती तुम्हाला काय इलाज करायचा, किंवा त्याच्यावरती काय उपाय करायचे हे पण तुम्हाला इझिली माहीत पडेल. त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये होम केअर बघणार आहोत की तुम्ही कुठले प्रोडक्ट्स वापरायला पाहिजे पिगमेंटेशनसाठी, काय करायला पाहिजे, कसे वापरायला पाहिजेत प्रोडक्ट्स, तिथे सिरम्स वापरायचे तर ती कशी वापरायची, मॉइश्चरायझर वापरायचं कसं वापरायचं, सनस्क्रीन वापरायचं ते कसं वापरायचं, त्यामुळे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अशाच जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामचा पण ID मी मेन्शन केला आहे, तर त्याच्यावरती पण तुम्हाला सगळे छोटे छोटे व्हिडिओज येत जातील. थँक्यू व्हेरी मच.